नमस्कार. आजच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी प्राचार्या डॉक्टर शहजादी बानू शेख आहेत. आपण त्यांच्याशी सद्यस्थितीवर चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. 7 टप्प्यातलं मतदान आपल्याकडे लवकरच 3रा टप्पा होणार आहे. तर भावी सरकार जे येणार आहे ते कसं असावं असं तुम्हाला वाटतं? आत्ता देशाची जी परिस्थिती आहे यानुसार तर असं वाटतं सर की आपला भारत हा धर्मनिरपेक्षता जपणारा राहिलाय का? आपल्याला आता अशा पक्षाची, अशा सरकारची गरज आहे जी हे वीण वसवलेली आहे आपली एकतेची, ती जोडणारा हवा आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला मतदारांना विचार करावा लागेल की तो पक्ष कोणता आहे. कारण सध्या तर परिस्थिती अशी आहे की पक्षातले जेवढे लोक आहेत ते फक्त स्वतःची चामडी वाचवण्याचा प्रयत्नात आहेत. कारण त्यांची जी कारकीर्द आहे ती जनतेसाठी काय केलेली तर नाहीच, पण स्वतःसाठी जे त्यांनी काळाबाजार करून ठेवलेला आहे ते कसं झाकता येईल या अनुषंगाने आपल्याला उद्या माहीत नाही की आजच्या पक्षातला माणूस उद्या कोणत्या पक्षात असेल, म्हणजे कुठं आपला बचाव होईल या अनुषंगाने या लोकांची वाटचाल आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून मतदारांना थोडासा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या भारताची जी संस्कृती आहे, अगदी पुरातन संस्कृती आहे, सगळ्यांना घेऊन चालणारी आहे, धर्मनिरपेक्षता जपणारी आहे, समानतेची आहे, एकतेची आहे, या परंपरेला जो कोणी पोषक वातावरण निर्माण करेल असा पक्ष आपल्याला निवडून द्यावा लागेल. आपला देश लोकशाही परंपरा, लोकशाही सरकार आहे आपल्याकडं. लोकशाही 77 वर्ष झाली आज लोकशाहीला. आपल्या संविधानानुसार सगळं चालतं. गेल्या 10 वर्षात, विशेषतः 2014 नंतर आपण असं बघतोय की संविधानानुसार सरकार चालतं का? त्यानुसार समाजातही बदल होत आहेत, आपसातले संबंध बिघडत आहेत, जाणीवपूर्वक धर्माचं राजकारण केलं जातं आहे. हे काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत. याबद्दल काय बोलाल? काय तुमचं मत आहे? सर, कसं आहे की प्रत्येक पक्षाने एक धर्म उचललेला आहे सध्या. खरं तर जे लोक धर्माच्या विषयी बोलतात, धर्माच्या समस्या सोडवण्याऐवजी धर्माला समस्येचं रूप देऊन अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांचा सुळसुळाट सध्या जास्त आहे. आपल्याकडे संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण खरं तर इतके उपकार मानायला पाहिजे की एवढं चांगलं सेक्युलर संविधान त्यांनी आपल्याला दिलं. अगदी भिकाऱ्याला सुद्धा राजा एवढे अधिकार दिले आणि राजाची एक अधिकारशाही कुठंतरी या संविधानाने संपवली. म्हणून आपण एवढ्या दिवस एवढ्या सुखाने नांदत होतो. आपल्याला तर माहिती नव्हतं की हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा शिख आहे, हा ईसाई आहे, किंवा जे काही असतील ते जाती धर्म. कारण प्रत्येकाने आपला धर्म चौकटीच्या बाहेर सोडून बाहेर येऊन तो फक्त एक भारतीय आहे या अनुषंगाने आजपर्यंतचं नातं होतं लोकांचं. परंतु 10 वर्षे मला सांगा, जवळपास 800 वर्ष मुघलांचं राज्य होतं. त्याच्यानंतर जवळपास 300-350 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. त्यानंतर जवळपास एक 60 वर्षापर्यंत इतर पक्ष जे असतील त्यांनी राज्य केलं. कधीच कोणता धर्म खतऱ्यामध्ये आला नाही, संकटात आला नाही. 10 वर्षात असं काय घडले की हिंदू धर्म संकटात येतोय? ॲक्च्युली आपण जर जगाचा इतिहास बघितला तर जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर संकट असतं. भारतासारख्या देशामध्ये जिथं 100 कोटीच्या वर हिंदू आहेत आणि अल्पसंख्याकांची संख्या 30 कोटी पण नाही आहे, मग मला सांगा की जिथं 30 कोटी लोकसंख्या असलेले लोक 100 कोटी या संख्येवर कसं काय खतरा निर्माण करू शकतात, कसं काय संकट निर्माण करू शकतात? विशेषतः बाब अशी आहे की राज्यपदावर राज्य करणारे जे लोक आहेत ते सगळेच हिंदू आहेत. मग बहुसंख्य म्हणजे तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी. हां, मग अशा वेळी जेव्हा राष्ट्रपती मुस्लिम होते, पंतप्रधान शीख होते किंवा आणखीन जे काही असतील, तेव्हा हिंदू धर्म संकटात नाही आला. मग आत्ता एवढा विश्वास दाखवून, हिंदू धर्माच्या संरक्षणाचा विश्वास दाखवून जे सत्तेवर सरकार बसले त्यांच्या काळामध्ये हिंदू कसं धर्म संकटात आला हे सांग. हे महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग तुमच्यावर विश्वास ठेवायचा का तुम्ही हिंदू धर्माचं तरी रक्षण कराल म्हणून? हो ना, बरोबर आहे. बरोबर आहे का? कारण 10 वर्षातच संकटात आला ना, तुमच्यामुळे आला. मग
तुम्ही प्राचार्य आहात, तरुण विद्यार्थ्यांशी पण तुमचा संपर्क चांगला येतो, तर आजचा तरुण काय विचार करतोय? तुमचं जे इंटरॅक्शन होतं तरुणांशी, तरुण काय विचार करतोय, त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय फिलिंग्स आहेत, तुम्ही काय सांगाल त्या संदर्भात? मुळात मी प्राचार्याच आहे शिक्षकांच्या कॉलेजची, BEd कॉलेजची. म्हणजे जिथून समाजाची मांडणी होते, जिथं समाजाचा पाया रचला जातो, ते शिक्षक आणि त्या शिक्षकांची मी शिक्षक. एक 10 वर्षापूर्वी जे वातावरण होतं ते सेक्युलरच होतं. कोणी कोणाच्या धर्मावरती बोलत नव्हतं, किंवा एखाद्या धर्माविषयी कोणी जर मत मांडण्याचा प्रयत्न केला तर त्या मताचं खंडनसुद्धा अगदी लोकशाही पद्धतीनं होत होतं. तो असा व्यक्तिगत प्रश्न नव्हता, एक सामाजिक प्रश्न म्हणून, एक राजकीय प्रश्न म्हणून, एक आर्थिक विवंचनेचा प्रश्न म्हणून त्या विषयावर चर्चा व्हायची. पण आज असं आहे की एखाद्याने एखादा विषय बोलला की त्याला धर्माकडं कसं न्यायचं. अगदी विद्यार्थ्यामध्ये सुद्धा काही लोक असे निर्माण झालेत सर, कारण वातावरणच तसं निर्माण झालेलं आहे की एखादा, समजा आता मी मुस्लिम आहे, मी जर एखादा विषय सांगायचा, इतिहासाचा विचार केला तर इतिहास माहीतच आहे आपल्याला, 800 वर्षाचा इतिहास सांगावाच लागेल, कारण आपण ते पुसू नाही शकत, कारण घडलेली गोष्ट आहे. बरं, इतिहास कशासाठी शिकायचा असतो आपल्याला? की इतिहासात ज्या चुका झाल्या त्या वर्तमानात आणि भविष्यात होऊ नये. इतिहासात ज्या चांगल्या बाबी आहेत, मग ते कोणाच्याही असेनात, कारण ती घडून गेलेली गोष्ट आहे, त्याच्यावर आपलं काय आहे का आता नियंत्रण? त्यातल्या चांगल्या गोष्टी आपण कसं पुढं आपल्या आजच्या तत्कालीन परिस्थितीनुसार कसं त्याचा वापर करू शकतो, याचा विचार करणं गरजेचं आहे. राजकारण आणि धर्म हे खरं तर 2 वेगळ्या बाबी आहेत. राजकारणाच्या जागी धर्म आपली वैयक्तिक बाब आहे. पण आज काय केलं ह्या भारतीय जनता पक्षांनी, धर्म म्हणजे धर्माचंच राजकारण सुरू केलं. हे किती घातक आहे आणि हे कुठं जाऊन थांबणार आहे सगळं? हे देश कुठं निघालाय? आपल्याला विश्वगुरू बनायचं आहे आणि हे एकीकडे विश्वगुरू बनायचं म्हणतोय आपण, म्हणजे हे भाजपवाले म्हणतात, आणि राजकारण तर करतात धर्माचं. कुठं कुठं चाललं होतं आपण? म्हणजे मुळात कसं आहे सर की आपण गुरु कुणाला निवडतो यावर आपलं पूर्ण भवितव्य आधारलेलं असतं. आता विश्वगुरू ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे, कारण प्रत्येक देशामध्ये काही ना काही अशा वैशिष्ट्य आहे की ते एकापेक्षा एक वर चढ आहेत. मुळात निसर्गाचीच अशी रचना आहे, ईश्वरानेच अशी रचना केली की माणसामध्ये अहंकार निर्माण होऊ नये म्हणून त्याच्यापेक्षा सरस एक व्यक्तिमत्व तयार केले. आता हे रामाला समोर केलं ह्यानी मुद्दा. आजही तुम्ही ग्रामीण भागात जावा, राम राम म्हणलं की समोरचा व्यक्ती राम राम म्हणून उत्तर देते. तो मुस्लिम जरी असला तर त्यांना असा विचार करत नाही की मी सलाम करायला पाहिजे. म्हणजे एवढं आपण आपल्यामध्ये ते रुळलेलं आहे, रुजलेलं आहे की एक सहज भाव आहे तो, तिथं धर्माचा विचारच केला जात नाही. रामाचं उदाहरण देत असताना तुम्ही रामाचे किती तत्व अंगीकारले, तुम्ही किती रामाला आदर्श मानताय. ज्या रामानी, त्या काळात तर हिंदू मुस्लिम होते का नाही माहीत नाही, कारण तसा पुरावा कुठं मिळालेला नाही आहे, पण ज्या रामाने अगदी किन्नरांचा सुद्धा विचार केला, उद्धार केला, त्या रामाच्या नावाने तुम्ही अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करताय. ज्या रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली आदिवासी महिलेची, म्हणजे त्या रामाच्या डोक्यात असा विषय होता का की हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे, हा शूद्र आहे, याला मी अशी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे? आज समाजामध्ये महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते तर सोडवण्याचं बाजूलाच राहू द्या, भलतीकडेच लोकांना घेऊन चाललेले आहेत हे काही पक्ष. म्हणजे ह्या काय होईल? म्हणजे ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष म्हणजे भावी पिढीचं नुकसानच करतो आहोत ना आपण. हे प्रश्न तसेच आहेत सर. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हटलं गेलंय. नशेत असणाऱ्या माणसाला दुसरं काहीच दिसत नाही. आता ही जी नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला एकच सांगण्यात आलेलं की आपल्याला हिंदू धर्म राष्ट्र निर्माण करायचं आहे, मग त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी काहीच नाही त्यांच्या डोक्यात, विचारात, वागण्यात, कारण ते आता नशेत आहेत. म्हणजे हिंदू राष्ट्र आले की सगळे प्रश्न सुटणार आहेत का? नाही, ते प्रश्नच त्यांच्या समोर निर्माण केले गेले नाहीत. त्या आता नशेत असलेल्या व्यक्तीला समस्या काय आहे हेच कळत नाही ना. मुळात हिंदू धर्म ही गोळी दिली त्यांना आणि आजची पिढी नशेत आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचं कल्याण हेच सरकारचं उद्दिष्ट असलं पाहिजे, सर्वसामान्यांची उन्नती हेच त्यांचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आज ते साध्य होतंय का? भरकटवण्याचं काम जे सुरू आहे सरकारकडून, धर्माचं राजकारण करण्याचं, हे आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? म्हणजे याचं काय नुकसान होणार आहे आपल्याला? काय सांगाल याबद्दल? खरं तर लोकप्रतिनिधी म्हणजे आपल्यातूनच प्रतिनिधी आपण निवडून देतो.
की आपल्या समस्या तो सोडवेल. आणि दुसरी गोष्ट, जे लोकप्रतिनिधी तिथं सरकार स्थापन करतात त्यांचं कर्तव्य आहे की सगळ्यांच्या समस्या काय आहेत अगोदर जाणून घेणं आणि त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं. पहिल्यांदा तर काय झालंय की धर्म ही अफूची गोळी आहे, त्या अफूच्या गोळीचा पूर्णपणे वापर आता आपल्याकडे चालू आहे सध्या. ज्यांनी समस्या सोडवायला पाहिजे ते समस्या निर्माण करायला लागल्यात, ज्या समस्या मुळात नाहीतच. आणि दुसरी गोष्ट आहे, जेव्हा माणूस नशेत असतो तेव्हा त्याला कळतच नाही की मूळ समस्या, समजा समोर खड्डा जरी असला तर त्याला दिसत नाही. इथं तर असं आहे की त्या खड्ड्यात नेणारा व्यक्तीच त्याला बोट धरून त्या खड्ड्यापर्यंत नेते. म्हणून काय झालं की आपली आजची समस्या काय आहे, आज आपण बेरोजगार आहोत, आज आपल्याकडं शिक्षणाच्या चांगल्या सुविधा नाहीत, आहेत तरी त्या खूप महाग आहेत की सर्वसामान्य लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. कारण मुळात मुद्दा असा आहे की यांना सनातन भारत निर्माण करायचा आहे. मोदी सरकार सत्तेवर आलं तेव्हा ते सांगत होतं की सबका साथ सबका विकास. विकास आज झालाय कोणाचा, म्हणजे दिसतोय का कुठं? ते विकास तर त्यांच्या ह्याच्यातून तर गायबच झालाय, पण विकास नेमका कोणाचा झालाय काय सांगता येईल याच्याबद्दल? सर, विकास नाव ठेवायला सुद्धा घाबरलेत लोक लेकरांचं. एवढा तर विकासाचा संभ्रम याने निर्माण केलाय. मुळात जर कुठल्याही देशाचा विकास करायचा असेल तर तिथला जो मूळ उद्योग आहे त्याचा विकास करणं गरजेचं आहे. आपला देश कृषीप्रधान देश आहे, आपल्याकडं शेतीचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांच्या मुलांचा विकास झाला पाहिजे, त्यांची मुलं कुठंतरी मोठमोठ्या पदावर गेली पाहिजेत किंवा त्यांनी मोठमोठे कृषी संशोधन केंद्र काढले पाहिजेत, तेव्हा जाऊन आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. तुम्ही बघा 2014 पासून 5,000 5,500 सोयाबीनचा भाव होता. आज 4च्या वर जात नाही. ज्या गोष्टी जेव्हा महाग असतात, शेतकरी जेव्हा त्याची लागवड करतं तेव्हा यांनी बाहेरून माल मागवतात आणि या शेतकऱ्याच्या मालाला शून्य किंमत करून टाकतात. एक तर आसमानी संकट, त्यानंतर सुलतान तर भारीच आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळ्याच गोष्टी विकायला लागलात. हो, तुम्हाला कॉर्पोरेट जग निर्माण करायचं आहे. जसं ईस्ट इंडिया कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आपले जे भारताचे जेवढे लोक होती ते लोक फक्त रोजगार, कर्मचारी त्यांचे गुलाम म्हणूनच होते आणि राज्य त्यांचं होतं. कारण सगळं मॅन्युफॅक्चरिंग ते करायचे, कच्चा माल पुरवण्याचं काम आपलं देशातले लोक करायचे. आता ईस्ट इंडिया कंपनीनं रूप पालटलं, अंबानी आणि अडानीची कंपनी आली आणि आपले जे लोक आहेत कोविडच्या काळामध्ये एवढी त्यांचे हाल केले की आता शहरात जायला घाबरायला लागले आणि इथंच रोजगार करायला लागले ते. कारण वातावरण तसं निर्माण केलं गेलं आणि आता फक्त त्यांना गुलाम तयार करायचे आहेत आणि कॉर्पोरेट कंपन्यालाच मोठं करायचं आहे आणि त्यांच्याच नावाखाली सगळे उद्योग चालवायचे आहेत आणि विकास फक्त त्यांचाच झालेला आहे आणि त्यांचाच होणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे. कारण आता सार्वजनिक अशा काही गोष्टी राहिलेल्याच नाहीत. अगदी नळापासून विजेपासून सगळ्या गोष्टी, आता शिक्षण सुद्धा त्यांचंच होणार आहे. सर्वसामान्यांचं शिक्षणाचा तर विचारच नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये जेवढे शिक्षक असतील, काम करणारे कर्मचारी असतील, ते सुद्धा आता घरीच बसणार आहेत. कारण टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन ते म्हणतात आणि केरळमध्ये त्यांनी एक रोबो शिक्षक म्हणून आणलेला आहे. म्हणजे तुम्हाला आता फक्त मोठ्या लोकांना मोठं करायचं आहे, गरिबांना जेवढं खाली तुम्ही करू शकाल, खेचू शकाल, या अनुषंगाने प्रयत्न चालू आहे. फक्त आता लोकांना, मतदारांना माझं एकच विनंती आहे की भविष्य बघा, स्वप्न बघा, पण स्वप्न अराजकतेचं बघू नका. स्वप्न विकासाचं बघा, खऱ्या विकासाचं बघा. मोदी सरकारने जो विकास दाखवला त्याचा विचार करू नका आणि जे उमेदवार आपल्या क्षेत्राचा विकास करू शकतात अशाच लोकांना तुम्ही मतदान करा. आणि या देशाला कसं परत, आम्हाला आमचे बुरे दिनच पाहिजेत, आम्हाला अच्छे दिन अजिबात नको आहेत. आमचे बुरे दिन आम्हाला कसं खेचून आणता येईल परत त्या बुऱ्या दिनामध्ये, असं वाटायला की हे 10 वर्ष म्हणजे एक वाईट स्वप्न होतं आणि आपले आज डोळे उघडलेत आणि परत आपण त्याच वातावरणात आहोत. असं वातावरण निर्माण करणारं आणि असं संरक्षण देणारं आणि संरक्षण यंत्रणा उपलब्ध करून देणारं, आम्हाला एक चांगलं आश्वासन देणारं, एक शांततेचं राज्य निर्माण करणारं सरकार हवं आहे. अशाच उमेदवाराला आपल्याला वोट करावं लागेल आणि जे अशी अराजकता निर्माण करतात त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. कारण कधी ना कधी
सत्याचाच विजय होतो. आपण अगदी लहानपणापासून बघत आलोय, वाचत आलोय. आपल्याकडे अगदी पुरातन गोष्टी सुद्धा आहेत संदर्भ घेण्यासाठी. कधीच रावणाचा विजय झालेला नाही. त्याचा जो काही काळ होता तो त्याच्यासाठी विजय उत्सव होता, पण शेवटी त्याचाही अंत झालेला आहे. आणि त्या अंताचं प्रतीक म्हणून आज सुद्धा आपण रावणाचं परत दहन करतोय. आणि आज आपल्याला खरोखर रावणाचं दहन करावं लागेल. मोदी सरकारच्या काळात दहशतवादी कारवाया कमी झाल्या असा त्यांचा स्वतःचा दावा आहे. लातूर इथल्या भाषणात पण त्यांनी तसं ते सांगितलं. आणि आम्ही गुन्हेगारी नष्ट करणार, भ्रष्टाचार नष्ट करणार अशी आश्वासनं देऊन हे सरकार सत्तेवर आलं. आणि आता भ्रष्टाचारी लोकांनाच ते स्वतःच्या पक्षात घेत आहेत आणि त्यांना तिकीट देत आहेत. म्हणजे हे काय नेमकं चाललंय सध्या? आता भारतीय जनता पक्ष हे वॉशिंग मशीन झालेला आहे. गुन्हेगार तिकडे टाका, ते स्वच्छ होऊन बाहेर निघणार. दहशतवादी कारवाया थांबल्या असं त्यांचं म्हणणं आहे, कारण दहशतवाद निर्माण करणारेच तुमच्याकडे आले हो. गोंधळ निर्माण करणारेच तुमच्या पक्षात आहेत. बलात्कारांचा तुम्ही सत्कार करताय, जाहीर सत्कार करून तुम्ही त्यांना पक्षात प्रवेश देताय, त्यांना निवडणुकीचे तिकीट वाटप करताय. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, सगळ्यात मोठा हल्ला तुमच्या काळात झाला ना हो पुलवामाचा. त्याचं काय झालं त्याचा विचार तुम्ही का? आणि मला सांगा की ज्या गाडीमध्ये बुलेट प्रूफ किंवा हे जे अँटी बॉम्ब वगैरे वगैरे जे सुरक्षा आहेत त्याच गाडीला नव्हत्या, हे कोण कळवलं? जेव्हा तुम्ही फिरता एवढं देश विदेशी जाताय, तुम्ही 25-25 लाखाचे ड्रेस घालता म्हणे, काय ते जे काही असेल ते, जेव्हा त्या लोकांनी विनंती केली होती की आम्हाला सुरक्षिततेविषयी काळजी वाटते, भीती वाटते, आम्हाला विमानाने पाठवा, तर तुम्ही ते काय यंत्रणा उभी केली नाहीत? एक उच्च शिक्षित, बुद्धिवादी, सुज्ञ मतदार म्हणून तुम्ही मतदारांना आता काय आवाहन कराल? लवकरच आपलंही मतदान होत आहे, विशेषतः महिलांना, मतदारांना, या सुशिक्षितांना. हा शेवटी आपण आता आलेलो आहोत. काय सांगाल, म्हणजे काय करायला हवं यांनी? तुकाराम महाराज एक सांगून गेलेत, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानलीय नाही बहुमता. तुम्हाला विचार करावा लागेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवाव्या लागतील. तुम्ही स्वतः त्या गोष्टीचं समीक्षण करावं लागेल, परीक्षण करावं लागेल की 10 वर्षापूर्वीचं सरकार काय होतं, 10 वर्षापूर्वी देशामध्ये काय वातावरण होतं, 10 वर्षापूर्वी लोक कोणच कोणाचे शत्रू नव्हते, 10 वर्षापूर्वी आम्हाला भीती होती की बाहेरचा देश कुठं आक्रमण करेल का, आणि त्याच्यासाठी आपण काय यंत्रणा करायला पाहिजे. आपल्याला असा प्रश्न होता की आज एवढे लोक शिकून प्रत्येक फॅकल्टीमधून डिग्र्या घेऊन बाहेर पडलेत, आता त्यांना नोकऱ्या मिळतील का? नाही, मिळतही होत्या. आज 10 वर्षापासून तुमच्या हातात किती नोकऱ्या आहेत? ज्यांच्या हातात नोकऱ्या होत्या ते सुद्धा आता हातात नोकऱ्या गेलेल्या आहेत. किती गव्हर्नमेंटचे सेक्टर आहेत ते त्याचं प्रायव्हेटायझेशन ह्यांनी केलेलं आहे. आणि किती काही लोकांनाच हे सरकार प्रमोट का करते? अडाणी असतील किंवा अंबानी असतील, ठराविक लोकांचाच का विकास होतोय? ठराविक लोकांनाच का कर्ज दिले जातात? ठराविक लोकांचेच कर्ज का माफ केले जातात? तुम्ही जेव्हा सत्तेवर आहात तर इथून लोक बँकांना फसवून बाहेर कसं पळून जाऊ शकतात याचा खुलासा तुम्हाला करावा लागेल. जुने लोक तर तुम्ही बाहेरून आणलाच नाहीत, पण इथून कितीतरी लोकांनी पोबारा केला, त्याच्याविषयी तुम्ही काय आज यंत्रणा राबवलेली आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जर एवढी सुरक्षितता निर्माण केलेली आहे तर ह्या लोकांची हिंमतच कशी झाली की देशात एवढे मोठे घोटाळे करून ते बाहेर जातात? म्हणजे या सगळ्यांचा जाब विचारावा लागेल आणि ते विचार करून ह्यांना मतदान करावं लागेल. आज फक्त 5 किलो राशनसाठी, कुठं 500 रुपयासाठी, कुठं 1000 रुपयासाठी, कुठं दारूच्या बॉटलसाठी, कुठं खाण्यापिण्यासाठी तुम्ही जर आज मतदान केलात तर तुमची पुढची पिढी बरोबर सनातन धर्माकडे जाणार आणि आपण बहुजन जे लोक आहेत ते बरोबर शूद्रामध्ये गणले जाणार आणि आपल्याला त्यांच्या गुलामी करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय राहणार नाही. आणि तेव्हा आपण रडू की संविधान किती चांगलं होतं, लोकशाही किती चांगली होती, आपण किती चांगल्या पद्धतीनं जीवन जगत होतो 75 वर्ष म्हणजे 60 वर्ष, आणि हे 10 वर्षात आपण आज काय भोगतोय याचा विचार करणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याला रडण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय राहणार नाही, कारण आजच आपली दखल घेतली जात नाही. एवढे मोर्चे निघाले, एवढ्या
कितीतरी संघर्ष निर्माण झाला, पण त्याची दखलसुद्धा तुमची घेतली जात नाही. म्हणजे EVM सारखी मशीन त्यांच्याकडे यंत्रणा असल्यामुळं ते एवढे बिनधास्त आहेत की त्यांना काहीच गरज नाही आहे. तर तुम्हाला हा सुद्धा विचार करावा लागेल. आणि मी तर म्हणते बहिष्कारच टाका. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत आम्हाला निवडणूकच लढवायची नाही असं ठरवा आणि एकालाही वोट करू नका. मग बघू काय होते. अतिशय व्यस्त असूनही शेख मॅडमने आज आपल्याला मुलाखतीसाठी वेळ दिला आणि आपल्या विविध प्रश्नांची अगदी सडेतोड अशी उत्तरं दिली. याबद्दल मी मॅडमचा खूप आभारी आहे. आपण यानंतरही भेटू, सविस्तर बोलू वेगवेगळ्या विषयांवर. या नोटवर मी आता इथंच थांबतो. नमस्कार. मी सुद्धा खूप खूप आभारी आहे सर, की आजच्या या काळात जिथं पत्रकारिता एवढी दाबली गेलेली आहे, इतके पत्रकार विकले गेलेले आहेत, तरी तुम्ही एवढा छान प्रयत्न करत आहात आणि सत्य मांडणी करण्याचा प्रयत्न हीच पत्रकाराची खरी ओळख आहे. आणि मला खूप खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून. धन्यवाद. खूप 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 आभारी आहे. आणि मी मतदारांना एवढंच सांगते की जोपर्यंत EVM बॅन होत नाही तुम्ही वोटच करू नका.